ऑनलाईन मेथीची भाजी ऑर्डर करायची म्हटलं की नाहीतरी 100-150 लागतातच. आज रविवार असल्यामुळे आर्यनचे पप्पा त्याला विचारत होते, की "तुला काय खायचंय?" तर त्यांनी सांगितलं होतं, "मला ऑनलाईन मेथीची भाजी खायची आहे." हे ऐकून मला हसायला आलं, कारण 100-150 रुपयामध्ये पुऱ्या परिवाराची भाजी घरी आणून निवडून होते. आज रविवार असल्यामुळे चिकन रस्साचा बेत केला होता आणि आर्यनचे पप्पा आर्यनबरोबर मस्करी करत होते. तर आलं लसूण कोथिंबीर निवडून मी आले किचनमध्ये. शनिवार असो, रविवार असो किंवा सोमवार असो, आपल्याला कामं नेमलेलीच आहेत. म्हणून मी चिकन रस्सा बनवायला घेतला. आधी अळणी काढून घेतलं आणि मग चिकनचं वाटण वाटून घेतलं इथं मी, आणि मग बाकीचं सगळं अळणी ॲड केलं. इथं चिकनचा रस्सा बनवतो का मी सुक्कंही बनवायला घेतलं होतं. चिकनचा रस्सा व सुक्कं बनवून झाल्यानंतर मी ओटा वगैरे क्लीन केला. मग जेवणाची तयारी केली. जेवण केल्यानंतर बघू शकता इथं सुक्कंही शिजलं आहे. पूर्ण थाळी तयार केली. आर्यनला जी चीड आली ती सकाळी सकाळी त्याचे पप्पा मस्करी करत होते त्याच्यामुळं. त्याने अचानक चिकनची थाळी बघितल्यावर त्याच्यावर एवढी खुशी झाली, कारण त्याला चिकनचा रस्सा खूप आवडतो. त्याच्यामुळे त्याचं खुशी बघा. दुपारची जेवणं वगैरे झाल्यानंतर आम्ही जरा बाहेर निघालो, कारण आठवड्याची जी पण कामं असतात ते रविवारी सुट्टी असल्यावरच करता येतात. त्याच्यामुळं आर्यनला थोडी डेली वेअरचे कपडे घ्यायचे होते आणि माझ्या घरातलं कपाचा सेटही तुटला होता. त्याच्यामुळं मी कपाचा सेट घ्यायचा होता मला. किती जरी मुलांना काही घेतलं की खेळण्याच्या सेक्शनमध्ये मुलं जातातच. तर आर्यनच्या पप्पांना आर्यन त्याच्यासाठी खेळणं घेसपर्यंत मी कपाच्या सेक्शनला आले. मला मिळाले इथं कपाचं सेक्शन. तुम्ही बघू शकता किती छान छान कपा आहेत. मी कपाचा सेट घेतला, बाकीचं सामान घेतलं आणि आम्ही निघालो घरी.